घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। गटात जिल्हा परिषद उमेदवार आज या ठिकाणी मतमोजणी करत असताना मशीनच्या बॉक्सवरती पेटीवरती वेगळा नंबर, मशीनमध्ये वेगळा नंबर आम्हाला आढळून आला, म्हणून आम्ही या ठिकाणी मतमोजणी थांबवली। आम्ही तहसीलदार साहेबांना विचारलं, हा नंबर लिस्टवर दिला आम्हाला, मी सांगतो M18741। प्रत्यक्षात हा नंबर कुठल्याही मशीनवर नाही, बॉक्सवर पण नाही। मशीनवरती वेगळा नंबर आहे, बॉक्स पेटीवरती वेगळा नंबर आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केली की हे मशीन आमच्या त्या यानं चुकीचा निर्णय घेतला म्हणे, तो कोण मतदान केंद्राध्यक्षांना, केंद्र प्रमुखांना, त्याची चूक आहे, माझी चूक नाही, असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे। आतापर्यंत 10-15 मशीनचा आम्ही फक्त सील पाहिला का चालू केलं त्याने, ते बाकी नंबर कुठल्याही मशीनचा नंबर सांगितला नाही। म्हणून मी तहसीलदार साहेबांना बोललो की हे नंबर चेक करून आम्हाला सांगा, हा नंबर आणि तुमच्या मशीनचा नंबर मॅच होतो का? ते म्हणले नाही, ते चुकून झालं। म्हणून माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला, निवडणूक आयोगाने या मशीन ऐन वेळेला स्ट्रॉंग रूममधून आणल्या की कोणत्या दुसऱ्या गाडीतून आणल्या, हे आम्हाला या ठिकाणी शंका आहे। माझ्यासोबत जे विजय होणारे उमेदवार आहेत, मला माहिती की मी 100% विजय होणारा उमेदवार आहे। की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मतदारांचा आज तुम्ही सर्वे घ्या, प्रत्येक गावातून जाऊन या, ते प्रत्येक गावातून मला हजारोच्या संख्येनं मतदान केलेलं आहे। माझं एका ठिकाणी घाणेगावला तर लोक म्हणे तुम्ही 1000 नाही, तिथं 2000 मतदान तुम्ही घेशाल घाणेगावला 3000पैकी। मला त्या ठिकाणी फक्त एका बूथवर 50-50, 60-60 मतदान आहे। आणि भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी कोणी कार्यकर्ता नाही, उमेदवार नसताना त्याला त्या ठिकाणी जास्तीचं 200-250ची लीड त्या ठिकाणी आहे। आशेगाव गणात सुद्धा आशेगावचा स्वतःचा उमेदवार आहे। आशेगाव गणामध्ये जिल्हा परिषद उमेदवार असताना तिथल्या गावातल्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आहे। म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी बूथवरती आहे। आता कैलास शिवाळे पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनी ही गोष्ट पाहिली। कैलासला पण या ठिकाणी बोलवा। कैलास हिवाळ्यांनी पाहिल्यामुळे आमच्या लक्षात आलं की हे मशीनचे नंबर वेगळे आहेत। आम्ही फक्त आमचे जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी ते सांगत होते सील पाहिलं का चाललं, प्रत्येक मशीनमध्ये घोटाळे। माझी या ठिकाणी निवडणूक आयोगाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे, या ठिकाणचे पोलीस प्रशासनाच्या वतीनं तात्काळ पंचनामा करावा आणि मशीन आणि याचा नंबर मॅच झाला तर ठीक आहे, नाही तर आम्हाला या ठिकाणी योग्य तो न्याय द्यावा, नाही तर ही मतदान प्रक्रिया बंद करावी, मशिनी सगळ्या बंद कराव्या। आम्ही फाशी घेण्याची वेळ आली। मी या ठिकाणी माझा परिवार, आम्ही गेल्या 15 दिवसापासून आम्ही रात्रंदिवस लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचून प्रचार करतोय, पोटतिडकीनं लोकांच्या समस्या जाणून घेतोय। कुठल्याही प्रकारे प्रत्येक गावामध्ये विकासात्मक कामं झालेली नसताना सुद्धा आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आम्ही निवडून आल्यानंतर तुमचे शौचालयाचे कामं असतील, शाळेचे असतील, रस्त्याचे असतील, ड्रेनेजचे असतील, हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उभे आहोत। पण जर का असं या ठिकाणी दादागिरी करण्यात येत असेल, पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा मला बाहेर काढण्यात आलं। पोलीस प्रशासनाने मला बाहेर काढलं की तुम्ही बाहेर व्हा। मी उमेदवार आहे, जिल्हा परिषद अनुसूचित जाती प्रवर्गातला उमेदवार आहे, माझ्यावर हा अन्याय होत आहे। म्हणून घटनेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय आम्हाला मताचा, एका रस्त्यावरच्या भिकाऱ्याला तोच अधिकार आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे, परंतु त्या राज्यघटनेची पायमल्ली होताना या ठिकाणी दिसते। जर यांनी काही जरा पावले उचलले नाही तर आपण काय करणार आहात, पुढे आपली काय भूमिका? यांनी जर कलेक्टर साहेबांना मी आता लेखी स्वरूपात निवेदन देणार आहे, तहसीलदारला देणार आहे आणि माननीय निवडणूक आयोगाला देणार आहे। यांनी पावलं उचलले नाही तर मी माझे आत्मदहन करणार तहसील समोर। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार, मी नवनाथ जगन्नाथ राजगुरू, जिल्हा परिषद सदस्य 37 गट नंबर गट आंबेगाव गटाचा। तुम्हाला मी पहिले या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगतो आणि मग नंतर तुम्ही प्रश्न विचारा। पार्श्वभूमी अशी तुम्ही कट करून घ्या नंतर। पार्श्वभूमी अशी आहे का जे इलेक्शन झालं, इलेक्शन नंतर ज्या पेट्या इथे ठेवण्यात आला, त्या पेट्यामध्ये सरस गोंधळ आहे आणि आता आम्ही हा प्रश्न विचारला आदरणीय तहसीलदार आणि BLO साहेब यांनी, BLO साहेबांनी सहज आमची मागणी अमान्य केली आणि रेटाबाजा करून आम्ही गृह खात्यांना सांगितलं का तुम्ही पंचनामा करून सदरील मशिनी ताब्यात घ्या। हे सगळं तहसीलदार साहेबांनी आणि बोला तुम्ही बोला। तर ते मागणी आमची अमान्य केली। आदरणीय आम्ही गृह खात्याला बार सांगितलं, विनंती करून का तुम्ही पंचनामा करून सदरील मशीन ताब्यात घेऊन हे इलेक्शन प्रक्रिया थांबवून या जोपर्यंत योग्य निर्णय येत नाही तोपर्यंत निर्णय थांबवा। परंतु तहसील खातं आणि निवडणूक आयोगाचे जे बी पदाधिकारी यांनी सरस मुजोरी करून आमचा निर्णय हा ढाळून पाडला। आम्ही कसल्याही प्रकारे दाद देण्यास तयार नाही आहेत ते।
कसल्याही प्रकार चुकी मान्य करायला तयार नाही. त्यांच्या एका चुकीमुळे इथं उमेदवारांचं आयुष्य बर्बाद होतंय. आता त्यांचं जर पण नोकरी जात असेल आणि आम्ही जर सॉरी म्हणलो तर त्यांची नोकरी जात असेल तर त्यांना मान्य होईल का? प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. इथं आम्ही प्रतिनिधी आहोत, आम्ही लोकशाहीचा एक पाया आहोत. जसे ते पाय, जसं तहसील एक पाय आहे, जसं गुरु खाता एक पाय आहे, तसा लोकप्रतिनिधी एक पाया आहे. आणि लोकप्रतिनिधींना तुम्ही जर असं दडपशाही खाली दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि याच्यात तुम्ही तुमच्या प्रेसने याच्यात आवाज उचलला पाहिजे. बीजेपी सरळ सरळ घोड्याबाजार करून इथं निवडणूक जिंकते आणि गुरु खातं आणि तहसील खातं यामध्ये त्यांचा सपोर्ट करताय असा माझा 100% दावा आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.